नमस्कार मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल जाणून घेणार आहोत. आजचं लेक्चर मी मराठीमध्ये रेकॉर्ड करतोय याच्यासाठी की तुम्हाला हे कॉन्सेप्ट लक्षात राहावेत. उद्देश हा नाही की कोणतीही भाषा मी वापरतोय. फक्त तुम्हाला समजावं त्यासाठी एकदम साध्या आणि सरळ भाषेत मी प्रोग्रामिंग म्हणजे काय हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे? तर डिस्क्लेमर फक्त एवढाच आहे की whenever you will go for any interviews or you want to write your exam, so that time this concept you should know. That is why I'm going to record this session in Marathi so you will understand the concept and you can able to write what exactly in your mind. So make sure whenever you will learn this session, try to grab the Marathi words in and convert it into the English and make sure you will able to understand the concept well आणि तुम्ही त्याला मराठीमध्ये व्यवस्थित समजल्यानंतर तुम्ही त्याला व्यवस्थित तुमच्या डोक्यात अनालाइज केल्यानंतर तुम्ही त्याला कोणासमोर बोलू शकतात आणि तुम्ही लिहू शकतात. तर फक्त एवढंच आहे. त्यानंतर मग आपण हा पूर्ण जी सीरीज आहे त्याच्यामध्ये आपण जावा ला स्टार्ट करू आणि डायरेक्टली तुम्हाला मी मायक्रो सर्व्हिसेस पर्यंत मराठीमध्ये शिकवेल. ओके. तर आजचं सेशन हे खूप बेसिक असणार आहे कारण की या सेशन मध्ये मी तुम्हाला प्रोग्रामिंग म्हणजे काय हे तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार की किती प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत आणि प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज काय या सगळ्या गोष्टींचं ओव्हरव्ह्यू आपण आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर बघूया प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, प्रोग्रामिंग भाषा म्हणजे काय. तर तुम्हाला सर्वांना मला कळवावंसं वाटेल अबाउट लँग्वेज. ठीक आहे. तर भाषा म्हणजे काय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर इथं मी एक सिंपल उदाहरण ठेवतो तुमच्या समोर. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे ए व्यक्ती आणि आपल्याकडे बी व्यक्ती असे दोन व्यक्ती आता त्यांना काहीतरी त्यांच्याशी बोलायचंय. त्यांना त्यांचे विचार एकमेकांना व्यक्त करायचे, बरोबर? तर विचार व्यक्त करण्यासाठी त्यांना एक मीडियम लागेल. ओके. तर विचार व्यक्त करण्यासाठी त्यांना एक मीडियम लागेल. त्यांचे स्वतःचे विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचे आणि दुसऱ्याचे विचार त्यांना स्वतःपर्यंत पोहोचवायचे. तर याच्यासाठी लागेल ती म्हणजे भाषा. विचारांना व्यक्त करण्यासाठी जे मीडियम असेल त्याला म्हणतात भाषा. ओके. तर language is all about to share the thoughts. What thoughts we have in our mind, that thoughts we are going to share with the another person. This is known as language. Okay. So here we have programming language. Okay. So programming language म्हणजे काय? तर तुम्हाला एक सिंपल आणि साधं उदाहरण सांगतो. तुम्ही जर शेतात गेले असणार तर तुम्हाला जर बैलाला काहीतरी सांगायचं असेल तर आपण काय करतो माहिती का? तर आपण सिंपल त्याला ते दोरी वापरून त्याला आवाजाने सांगतो, डावं वळ, उजवं वळ, थांब, अशी दोरी त्याच्याकडून खेचतो. तर हे सगळं आपण त्याला का सांगतो? त्याच्यासाठी आपण बोलू नाही शकत काही, पण त्याला आपण सांगतो. ओके. तर त्याच पद्धतीने आपल्याला संगणकासोबत सुद्धा करायचंय. वी हॅव टू कम्युनिकेट विथ द कम्प्युटर with the language. Okay. So now computer can understand language. Okay. जसं बैल समजतो, बैलाला तुम्ही दोरी ओढली की बैल समजतो. त्याच प्रकारे now we have to communicate with the computer. Okay. So now when we want to communicate with the computers, for that we are going to use programming language. अगदी सोपं आहे. जसं आपण बैलाला सांगितलं की तू डावं वळ, उजवं वळ. So same thing now we gonna use inside the programming language. Okay. So what exactly programming language? तर जर सांगायला गेलात तर इथं ए व्यक्ती कॉन्स्टंट राहील आणि आता जेव्हा त्याला कम्युनिकेशन करायचं असेल तेव्हा तो कम्युनिकेशन करेल. आता कम्युनिकेशन करेल लँग्वेजने, पण आता तुमच्याकडे आहे कम्प्युटर. ओके.
यू हॅव कम्प्युटर राईट नाव, यू हॅव अ रोबोट राईट नाव. ओके. तर मग काय होईल माहिती का? आता थोडं वेगळ्या विचार करावा लागेल. आता तुम्हाला फक्त भाषेची गरज नाहीये. आता तुम्हाला गरज आहे ती म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजची. तुम्हाला गरज आहे प्रोग्रामिंग लँग्वेजची. तर प्रोग्रामिंग लँग्वेज, प्रोग्रामिंग भाषा म्हणजे संगणकाला एखादं काम सांगणं, त्याच्याकडनं काम करवून घेणं आणि ते जे आपलं मीडियम असणार आहे, त्याला आपण म्हणतो प्रोग्रामिंग लँग्वेज. जसं मी तुमच्याशी कम्युनिकेट करतोय मराठीमधून, तुम्हाला मी माझे थॉट्स सांगतोय मराठीमधून, तर तुम्हाला त्याची क्लॅरिटी येते आणि तुम्ही ते समजू शकताय. त्याच्यासाठी मी यूज करतोय मराठी, जेणेकरून तुम्ही समजू शकतात. तर तेच सेम आपल्याला रिपीट करायचं आहे कॉम्प्युटर सोबत, पण त्याच्यासाठी आपण मराठी किंवा हिंदी लँग्वेज नाही वापरणार. आपण त्याच्यासाठी वापरणार प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. तर प्रोग्रामिंग लँग्वेज काय असते ते कळालं. तर फॉर एक्झाम्पल जर उदाहरण द्यायला गेला प्रोग्रामिंग लँग्वेजचं, तर आपल्याकडे आहे जावा, सी, सी प्लस प्लस, पायथन. देर आर मल्टिपल लँग्वेजेस. ओके. पण आता तुम्हाला प्रश्न आला असेल की कम्प्युटर कॅन ओनली अंडरस्टँड binary language? Yes. So computer can understand only binary language. ओके. तर कॉम्प्युटरला आपल्याला फक्त डेटा हा आपल्याला फक्त 0 आणि 1 मध्येच जायचं. ॲट दी एंड व्हॉटएव्हर यू विल टॉक विथ द कॉम्प्युटर, बट ॲट दी एंड वी हॅव टू गिव्ह डेटा इज इन फॉर्म ऑफ 0 अँड 1s. ओके. सो लेट अस अंडरस्टँड द टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस. तर प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे टाइप किती? तर पहिलं मशीन लेव्हल लँग्वेज. ओके. सो मशीन लेव्हल लँग्वेज म्हणजेच 0 आणि 1 चा समूह. ओके. The group of number of zeros and ones that computer can directly understand without any human resource. Okay. So computer will directly understand. Okay. So we don't need to be convert that zero and ones. ओके. तर जे आपण उदाहरण पाहिलं होतं, की ज्यावेळेस आपण बैलांना हाकलतो किंवा त्यांना काहीतरी सांगतो, त्यावेळेस आपण त्यांना काहीतरी आवाज देतो. ते आवाज फक्त तेच समजतात. ओके. दुसरं नाही समजू शकत. आणि ते आपल्याला कधी-कधी असं खर्चिक वाटतात. ओके. तर सिंपल सेम थिंग, ओन्ली दॅट थिंग विल अंडरस्टँड. धिस इज नोन ॲज मशीन लेव्हल लँग्वेज. अँड we can say this is a group of number of zeros and ones. We don't need to be compile that language in another form. ओके. तर हे झालं मशीन लेव्हल लँग्वेज. दुसरी टाईपची लँग्वेज आहे असेंब्ली लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. तर असेंब्ली लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज ही एक प्रकारची मशीन लेव्हल लँग्वेजच आहे. फक्त याच्यामध्ये काय केलंय माहिती का? तर याच्यामध्ये जे तुमच्या नंबर ऑफ झिरोज अँड वन्स आहेत, त्यांना तुम्ही एका समूहामध्ये आणलंय आणि त्याच्या तुम्ही काय केलेत, कोड बनवलेत. ओके. तर त्याला तुम्ही निमोनिक सुद्धा म्हणतात. ओके. तर हे संगणकासाठी जाते आणि काही मानव समजू शकतात. म्हणजे तेच ॲट दी एंड आपल्याला त्याला 0-1 मध्येच कन्व्हर्ट करायचं आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी कोड वापरायचे. ओके. आणि नंतरचा टाइप असतो प्रोग्रामिंग लँग्वेजचा, तो म्हणजे हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. तर हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण काय करतो? तर हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण मानवा भाषेची मानवाशी भाषेशी जवळीक असलेल्या, म्हणजे वाचायला सोपी, लिहायला सोपी अशा भाषेमध्ये आपण संगणकाशी कम्युनिकेशन करतो. ओके. मग संगणक काय करतं? ते समजण्यासाठी, ते चालण्यासाठी त्याला ट्रान्सलेशनची गरज असते. ते ट्रान्सलेशन आपण कंपायलर किंवा इंटरप्रिटरने आपण ते करू शकतो. ओके. तर अगदी सोपी आहे. आपल्याला सगळ्या आपल्या जावाचे कोड हे जावा म्हणजेच हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर आता येणाऱ्या सेशन्समध्ये आपण जावाचाच यूज करणार आहेत. जावामध्येच आपण कोडिंग करणार आहेत. तर जावा एक हाय लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके. तर easy to write and easy to learn to understand, and just the thing is only that we need to be convert that high level language to the machine level language. Okay.
अजून एक प्रकारची लँग्वेज असते, ती म्हणजे स्क्रिप्टिंग लँग्वेज. तर ही पण एक हाय लेवल प्रकारचाच एक सब प्रकार आहे आणि ही पण एकदम जलद, कमी कोड आणि मुख्यतः ह्या ज्या स्क्रिप्टिंग लँग्वेज असतात, या वेब ॲप्लिकेशन आणि ऑटोमेशनसाठी यूज करतात. ओके. तर पायथॉनचं एक उदाहरण तुम्ही घेऊ शकतात आणि जावास्क्रिप्ट किंवा बॅश. तर दैनंदिन जीवनात तुम्ही ह्या लँग्वेजचा कसा यूज करू शकतात? लाइक एक सूचना यादी. ओके, सर आपल्याला करायचं काय आहे? त्याच्या ऑलरेडी आपल्याकडे सूचना असतात आणि त्या पद्धतीनेच आपण ते करतो. जलद आणि सोपं. आणि नंतरच्या भाषा ज्या असतात डोमेन स्पेसिफिक भाषा. तर डोमेन स्पेसिफिक भाषेचं जर सांगायला गेलात तर विशिष्ट उद्योग किंवा कामासाठी डिझाइन केलेल्या भाषा. जसे की तुमचं एस-क्यू-एलची क्वेरी लँग्वेज आहे किंवा एच-टी-एम-एल आणि सी-एस-एस आहे. तर यांचं काय आहे डेडिकेटेड वर्क आहे. ओके. त्यांना फक्त त्याच्यासाठीच बनवलं गेलंय. ओके. तर फॉर एक्झाम्पल जर सांगायला गेलं तर जर पेरणीसाठी फक्त शेतात वापरायची ट्रॅक्टरची सेटिंग आणि गावात चालण्यासाठी ट्रॅक्टरची सेटिंग बोथ आर टू डिफरंट थिंग्स. ओके. तर ज्यासाठी ते सेटिंग्स केलंय ते फक्त त्यासाठीच चालणार. ओके. इतर ठिकाणी त्याचा काही एक उपयोग होणार नाही. ओके. तर सिंपल की स्क्रिप्टिंग लँग्वेज, डोमेन स्पेसिफिक लँग्वेज, हाय लेवल लँग्वेज, असेंब्ली लँग्वेज अँड machine level language. These are the types of programming language. And at the end, now in this session, let us understand about the compiler and interpreter. ठीक आहे. तर आता आपण बघितलं जस्ट नाव की आपल्याला आता कोड लिहायचा आहे, तो म्हणजे मशीन मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज मध्ये. ठीक आहे. तर ही तुम्ही कोड लिहिला आहे इंग्लिश मध्ये. ओके. कोड लिहिला इंग्लिश मध्ये. पण मशीन तर फक्त कोणती लँग्वेज समजणार आहे शेवटी? मशीनला तर फक्त 0 आणि 01च माहिती आहे. मशीनला दुसरं काहीच माहिती नाहीये. ओके. तर मग आता तुम्ही याला कसं तुम्ही मशीनमध्ये कन्व्हर्ट करणार? याला तुम्ही कसं ट्रान्सलेट करणार? तर याच्यासाठी आपल्याकडे असतात 2 गोष्टी. ओके. रेड कलरमध्ये मी एक गोष्ट लिहितो, त्याला म्हणतो मी कंपायलर. ओके. तर ही जी रेडमध्ये असेल, याला मी म्हणेल कंपायलर. तर आता कंपायलर काय काम करतं माहिती का? तर कंपायलर तुमचा जो पूर्णच्या पूर्ण कोड आहे, पूर्णचा पूर्ण कोड स्टार्ट टू बॉटम हा काय करेल? कंपाईल करेल आणि त्याला तो कन्व्हर्ट करणार मशीन लेव्हल अंडरस्टँडेबल लँग्वेज मध्ये. ओके. तर कंपायलर हा पूर्णच्या पूर्णपणे एकाच टायमाला पूर्णचा पूर्ण कोड हा लेव्हल मशीन लेव्हल लँग्वेज मध्ये कन्व्हर्ट करतो. ठीक आहे. पण हे तर तुम्हाला म्हणजे हे बघायला तुम्हाला खूप सोपं असेल, पण याच्यामध्ये पण काहीतरी डिसएडव्हान्टेजेस असतात. जसं की तुमच्या कोडमध्ये जर काही एरर आला, कुठे तुम्ही चुकलात, तर जेव्हा तुम्ही तुमचा कोड कंपाईल करणार, त्यावेळेस तो एरर जर तुमचा कोड हा हजारो लाईनचा असेल, तर एका छोट्याशा सेमीकॉलनमुळे तुमचा कोड कंपाईल होणार नाही. ठीक आहे. तर हे त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे, की एक-एक गोष्ट तो बघत असतो आणि ॲट दी एंड तो तुम्हाला रिझल्ट शेअर करतो. ठीक आहे. अजून आपल्याकडे दुसऱ्या प्रकारचं ट्रान्सलेटर आहे. त्या ट्रान्सलेटरचं नाव आहे इंटरप्रिटर. ओके. तर नेक्स्ट इंटरप्रिटर. इंटरप्रिटर काइंड ऑफ इझी, काइंड ऑफ अंडरस्टँड. ओके. कसं असतं माहिती का इंटरप्रिटर मध्ये कम हा जो मशीन हाय लेवल लँग्वेज मधला जो कोड असतो, त्याला तुम्हाला मशीन मध्ये कन्वर्ट करायचा ऍट दी एंड. पण मग याच्यामध्ये काय असतं माहिती का? तर हा इंटरप्रिटर लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करतो. सपोज तुमच्या कोड मध्ये 1000 लाईन आहेत, तर तो काय करेल माहिती का? एक एक लाईन इथून घेईल, इंटरप्रिट करेल आणि मशीन मध्ये कन्वर्ट करेल. दुसरी लाईन घेईल, परत इंटरप्रेटेड करेल आणि नंतर मग 01 मध्ये कन्वर्ट करेल. तर इट इज अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. पण हा एवढा आहे की जर तुमच्या प्रोग्राम मध्ये
तुम्ही सेमिकॉलन मिस केलाय, तर त्याच लाईनवरती तुम्हाला एरर येईल. तुम्हाला पूर्ण प्रोग्राम थांबण्याची गरज नाहीये. ठीक आहे. पण कंपायलर मध्ये काय असतं माहिती आहे का? कंपायलर मध्ये तुम्ही करू शकतात ऍट दी एंड तुमची प्रोसेस फास्ट होईल. तुम्हाला एवढा वेळ थांबण्याची गरज नाही. पण जर तुमच्या प्रोग्राम मध्ये एक छोटासा सेमिकॉलनचा पण एरर असला, तरी तुमचा कोड हा कंपाईल होणार नाही. आणि कंपायलर आपण यूज करतोय की आपला कोड हा हायर लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजला ट्रान्सलेट करून तो ट्रान्सलेट करतो मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज. ठीक आहे. तर एकंदरीत सारांश काय आहे या सेशन्सचा ते सांगतो. अगोदर आपण शिकलो प्रोग्रामिंग भाषा म्हणजे काय. तर प्रोग्रामिंग भाषा आपण कम्युनिकेशन करायचं आहे आपल्याला कम्प्युटर सोबत, त्यासाठी आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज असणार आहे. त्याच्यासाठी उदाहरण पण मी तुम्हाला सांगितलं. तर संगणकाला आपल्याला काम सांगायचंय. संगणकाला आपल्याला सांगायचंय की गिव्ह मी सम ऑफ टू नंबर्स. देन आपण संगणकाला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देणार आणि संगणक आपल्याला आउटपुट जनरेट करून देईल. ठीक आहे. पण संगणकाला तर आपली भाषा समजत नाही. संगणक केवळ 0-1 समजतो. तर मग याच्यासाठी आपल्याला ट्रान्सलेशनसाठी कंपायलर आणि इंटरप्रिटरचा यूज होतो. प्रोग्रामिंग भाषेचे प्रकार जे आपण पाहिलेत. पहिला मशीन लँग्वेज, सेकंड असेंब्ली लँग्वेज, थर्ड हायर लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, देन स्क्रिप्टिंग लँग्वेज अँड डोमेन स्पेसिफिक लँग्वेज. ओके. तर मशीन लेवल मध्ये सगळा समूह हा 0-1 मध्ये असतो. संगणकाला ते समजतं फक्त जेव्हा आपण स्वतः ते लिहायला लागतो ते आपल्याला कठीण असतं. ठीक आहे. तर ती फक्त मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज आहे. त्याला आपल्याला कंपायलर किंवा इंटरप्रेटरची गरज लागत नाही. सेम असेंब्ली लँग्वेज मध्ये काय होणार, ते 0-1 ले कोड त्याची फक्त आपण काय बनवलेत, ग्रुप्स बनवलेत आणि ते ग्रुप्स आपण फक्त यूज करणार. त्यानंतर हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर हाय लेवल मध्ये काय होणार माहिती का? तर हा जो असेल हा युजर फ्रेंडली लँग्वेज असेल. मशीन्स कॅनॉट अंडरस्टँड, but when will we understand machines? When we will compile the code, when we will interpret the code. ओके. तर मानवी भाषेशी जवळीक असणारी ही भाषा आहे आणि सोपी आहे वाचायला आणि लिहायला. तर संगणकवर चालवण्यासाठी आपल्याला कंपायलर आणि इंटरप्रिटरचा आपल्याला गरज भासते. त्याच्यानंतर स्क्रिप्टिंग लँग्वेज. स्क्रिप्टिंग लँग्वेज हा एक भाषेचा उच्च प्रकार आहे. जलद आहे, कमी कोड लिहिण्याचं आहे आणि मुख्यतः फक्त वेब ऍप्लिकेशन्स आणि ऑटोमेशनसाठी या स्क्रिप्टिंग लँग्वेजचा यूज होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं डोमेन स्पेसिफिक भाषा आणि तुम्हाला उदाहरण पण सांगितलं की काही डोमेन स्पेसिफिकच्या ज्या सेटिंग्स असतात, जसं पेरणीसाठी फक्त शेतात तुम्हाला ट्रॅक्टरची काही सेटिंग करायची आणि तुम्हाला रस्त्यावरती चालवण्यासाठी काही सेटिंग. असं बोथ आर टू डिफरंट थिंग्स. सो इट इज अ सेम थिंग लाईक दॅट इन एसक्यूएल. That is only database oriented languages and HTML says it for the web pages. Okay, so domain specific भाषा पण तुम्हाला कळायला. आणि त्यानंतर आपण जाणून घेतलं की कंपायलर आणि इंटरप्रिटर मधला डिफरन्स. तर कंपायलर हा फास्ट आहे, इंटरप्रिटर हा स्लो आहे. पण कंपायलर तुम्हाला एरर तुम्हाला ऍट दी एंड थ्रो करेल, पण इंटरप्रिटर जेव्हा तुम्ही तो एक्झिक्यूट करत असणार त्यावेळेस तो तुम्हाला एरर शो करेल. तर कंपायलर हा तुम्ही C++, जावा याच्यामध्ये वापरतात. जेव्हा आपलं जावाचं सेशन असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की हा कशा पद्धतीने कंपायलर आणि इंटरप्रिटरचा दोघांचा वापर करतो. आणि इंटरप्रिटर फॉर पायथन अँड जावास्क्रिप्ट. तर ऍट दी एंड ऑफ द सेशन व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट टू टेल एव्हरीवन. तर हे जे लेक्चर सिरीज मी स्टार्ट करणार आहे, तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण बेसिक्स पासून तुम्हाला प्रोग्रामिंग काय असते तर डायरेक्टली तुम्हाला मायक्रो सर्व्हिसेस पर्यंत घेऊन जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही कंटिन्युअसली अपडेट घेत राहा आणि जर तुम्हाला काहीही पण क्वेरी असेल तर मला कमेंट करा, मला मेसेज करा. I will be available to resolve your all the queries and make sure you will learn all the concept what I have done, and just make sure you will do best and try to do practice. Okay. So thank you. हे फक्त बेसिक्स ओरिएंटेड सेशन होतं. एक्झॅक्टली मला करायचं काय आहे. आणि मग आपण आपल्या मेन जावाच्या सेशन्स कडे वळणार. मी सेशन्स 2 भाषेत रेकॉर्डिंग करतोय, इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. जर तुम्ही कम्फर्टेबल असणार इंग्लिशमध्ये तर तुम्ही इंग्लिशमध्ये बघा आणि जर तुम्ही कम्फर्टेबल असणार मराठीत तर मराठीत बघा. ऍट दी एंड
Bhasha is just for your understanding and learning. Okay. So thank you everyone. धन्यवाद.